आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. उद्या हुतात्म्यांना हिंडलगा येथे अभिवादन. प्रज्वल रेवण्णा यांना विमानतळावर अटक. 8 राज्यात 57 जागांसाठी उद्या मतदान. पावले शाळेकडे वळली, आवारे गजबजली. नव्या कला मंदिर संकुलाची इमारत सज्ज. गोवावेस येथे रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे धोका. लोंढा मिरज रेल्वे मार्ग दुपदरीकरण पूर्ण. लोकायुक्त छाप्यामागे नगरसेवकांचा हात असल्याची चर्चा. बायपास प्रश्नी न्यायालयात दाद मागणार. विधान परिषदेसाठी काही नेते बेळगावातूनही इच्छुक. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. दिनांक 1 जून 1986 या दिवशी बेळगाव येथे झालेल्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना शनिवार दिनांक 1 रोजी अभिवादन करण्यात येणार आहे. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात अभिवादन कार्यक्रम तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केला आहे. या कार्यक्रमास शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समिती यांच्या वतीने करण्यात आली आहे. प्रज्वल रेवण्णा यांना विमानतळावर अटक. सेक्स स्कॅन्डल प्रकरणात गंभीर आरोप असलेले हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांना बेंगळूर विमानतळावर मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. भारतात परतल्यानंतर त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. प्रज्वल रेवण्णा यांनी जर्मनीहून बेंगळूरला येण्यासाठी लुफ्तान्सा एअरलाईन्सचे बिझनेस क्लासचे तिकीट बुक केले होते. जर्मनीतील म्युनिच येथून बेंगळुरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मध्यरात्री त्यांचे आगमन झाले. त्यांच्यावरील आरोप प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीला उद्या उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 8 राज्यात 57 जागांसाठी उद्या मतदान. देशातील लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यात उद्या शनिवारी मतदान होत असून यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होईल. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 904 उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात सील होणार आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच 16 मार्चपासून देशभरात धडाडणाऱ्या निवडणूक प्रचाराच्या तोफा गुरुवारी सायंकाळी 6 वाजता 7व्या टप्प्याच्या प्रचाराच्या सांगतेबरोबरच थंडावल्या. 7व्या आणि शेवटच्या टप्प्यात उद्या शनिवारी 8 राज्यातील 57 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये पंजाब, हिमाचल प्रदेशासह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघाचाही समावेश आहे. पावले शाळेकडे वळली, आवारे गजबजली. मागील 1.5 महिन्यांपासून सुट्टीचा आनंद घेतलेल्या बालचमूंसाठी शुक्रवारी शाळांची द्वारे खुली झाली. तसेच काही दिवस शांत असलेली शाळांची आवारे पुन्हा एकदा गजबजली. शाळांच्या आवारांमधून फुलांचा वर्षाव आणि गोड खाऊची भेट स्वीकारत विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश केला. सुट्टी संपल्याची खंत असूनही पुन्हा एकदा शाळेत रमण्याच्या आनंदात फुललेले बालकांचे चेहरे सर्वत्र दिसून येत होते. शिक्षण खात्याच्या सूचनेनुसार शाळांचे प्रारंभोत्सव साजरे करण्यात आले. त्यानिमित्ताने शिक्षक वर्गाने विशेष परिश्रम घेऊन स्वागताचा सोहळा साजरा केला. शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण समारंभपूर्वक करण्यात आले. तसेच पहिल्याच दिवसापासून माध्यान्ह आहाराचा लाभ देखील विद्यार्थ्यांना देण्यात आला. नव्या कला मंदिर संकुलाची इमारत सज्ज. टिळकवाडीतील प्रवेशद्वारापाशी असणारी कला मंदिरची इमारत आता नव्याच रूपात सज्ज झाली आहे. मागील काही वर्षांपासून सदर इमारतीच्या कामकाजाची प्रक्रिया सुरू होती. आता इमारतीने भव्य असा आकार घेतला असून त्याचे दर्शनी रूप आकर्षक ठरले आहे.
जुन्या कला मंदिर इमारतीमध्ये महानगरपालिकेचे कार्यालय होते. त्या ठिकाणी असणाऱ्या सभागृहात अनेक संस्थांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत होते. आता नव्याने स्थापन झालेले कला मंदिर व्यापारी संकुल आकर्षक स्वरूपात उभे ठाकले आहे. या ठिकाणी कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये आणि इतर संस्थांची व्यावसायिक कार्यालये होणार आहेत. या इमारतीचे रूप नागरिकांसाठी आकर्षक ठरत आहे. मात्र इमारतीच्या समोर असणारी ज्वेलर्सची इमारत न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे अद्याप हटवण्यात आली नाही. गोवा वेस येथे रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे धोका. गोवा वेस सर्कल येथे खडी व चिपिंग पडल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून दुचाकीस्वार पडून जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात विविध विकास कामे राबवण्यात आली आहेत. मात्र काही ठिकाणी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शहरवासियांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. गोवा वेसवरून शहापूरकडे जाताना वळणावर खडी पसरली आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी दुचाकीस्वारांना अंदाज येत नसल्याने वाहने घसरून अपघात घडत आहेत. त्यामुळे याकडे लक्ष घालून सदर खडी हटवावी अशी मागणी होत आहे. लोंढा मिरज रेल्वे मार्ग दुपदरीकरण पूर्ण. गेल्या 5 वर्षांपासून सुरू असलेले लोंढा ते मिरज या 186 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासह विद्युतीकरणाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. सदर काम 7 टप्प्यात करण्यात आले असून मिरज रेल्वे स्थानकातून कर्नाटक व गोवा येथे जाणाऱ्या एक्सप्रेस आता विजेवर धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात चिक्कोडी ते घटप्रभा या 16 किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात चिक्कोडी ते रायबाग व चिंचली अशा 31 किलोमीटर आणि बेळगाव ते खानापूर 25 किलोमीटर रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. चौथ्या टप्प्यात लोंढा ते खानापूर 25 किलोमीटर, 5व्या टप्प्यात बेळगाव ते सुलधाल, 6व्या टप्प्यात सुलधाल ते घटप्रभा तर 7व्या टप्प्यात कुडची ते मिरज या 33 किलोमीटर रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. कुडची ते मिरज हा रेल्वे मार्ग 15 जूनपासून एक्सप्रेससाठी खुला केला जाणार आहे. नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने याबाबतचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. लोकायुक्त छाप्यामागे नगरसेवकांचा हात असल्याची चर्चा. बेळगाव महापालिका कार्यालयावर मंगळवारी लोकायुक्त पथकाने टाकलेल्या छाप्यामागे काही नगरसेवकांचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. महापालिकेतील काही विभागांच्या कामकाजाबाबत काही नगरसेवक सातत्याने तक्रारी करत आहेत, पण त्या तक्रारींवर पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नाराज नगरसेवकांकडून लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारींच्या आधारे लोकायुक्तांनी छापा टाकला. या छाप्यात नगररचना विभागाला प्रामुख्याने लक्ष करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून नगररचना विभागाच्या विरोधात काही नगरसेवकांकडून सातत्याने तक्रार केली जात आहे. स्थायी समिती बैठकीत, सर्वसाधारण बैठकीतही तेथील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बायपास प्रश्नी न्यायालयात दाद मागणार. हलगा-मच्छे बायपासबाबत 0 पॉईंटचा मुद्दा आजही कायम आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काम वेगाने हाती घेतले तरी याबाबत शेतकरी न्यायालयात दाद मागणार आहेत अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बायपासच्या लढ्याला अपयश आले. प्राधिकरणाकडून वेगाने काम हाती घेण्यात आले आहे. मात्र न्यायालयाने 0 पॉईंट निश्चित झाल्याशिवाय काम हाती घेऊ नये अशी स्पष्ट सूचना केली होती. त्यामुळे पुढील काळात देखील याच मुद्द्यावरून शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू राहील असे मत वडगाव, शहापूर आणि इतर भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. विधान परिषदेसाठी काही नेते बेळगावातूनही इच्छुक. गेली अनेक वर्षे निष्ठावंत असूनही पक्षाने फारशी दखल न घेतलेल्या काँग्रेस नेत्यांची विधान परिषद निवडणुकीत दखल घेतली जाणार का असा सवाल उपस्थित होत आहे. काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी आणि सुनील हंबण्णावर अशी दोघांची नावे असून विधान परिषदेसाठी या दोघांना संधी मिळणार का असा विषय चर्चेला आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधान परिषदेसाठी धुमशान सुरू आहे. 11 जागांसाठी अर्ज भरणा प्रक्रिया सुरू झाली आहे, पण अद्याप कोणत्याही पक्षाकडून उमेदवार निश्चिती झालेली नाही. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी.
अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. वाढत्या वर्दळीमुळे चर्चेत असणाऱ्या सांब्रा विमानतळाने सांब्रा ग्रामपंचायतीचा 1.5 कोटी रुपये कर थकवला आहे. तो 2 दिवसात भरणा करण्याचा आदेश जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिला आहे. सांब्रा विमानतळ प्राधिकरणाची बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सीईओ शिंदे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी उपरोक्त विषयावर चर्चा करून विमानतळ अधिकाऱ्यांना सांब्रा ग्रामपंचायतीचा कर त्वरित भरणा करावा असे बजावले. सीईओ शिंदे यांनी सांब्रा ग्रामपंचायत कार्यालयालाही भेट दिली. आतापर्यंत प्राधिकरणाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण सांगत कर भरण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे सीईओनी कर जमा करण्याचा आदेश बजावला आहे. संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी खबरदारीची सूचना. पावसाळ्यात संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना आखाव्यात असे जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिकारी वर्गाला सांगितले. सीईओ शिंदे यांनी बुधवारी कित्तूर तालुका पंचायत कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. कामांचा आढावा घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. सध्या कामे सुरू असलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आठवडाभरात पूर्ण करावेत अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी भीमापा तलवार, तालुका पंचायतचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या बूट खरेदीसाठी 121 कोटी निधी मंजूर. शिक्षण विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या राज्य सरकारी शाळांमध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना बूट आणि पायमोजे मोफत खरेदी करण्यासाठी 121 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी या संदर्भात परिपत्रक जारी करून पात्र विद्यार्थ्यांच्या बूट आणि मोजे खरेदीची प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात सुमारे 42.65 लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना 1 जोड बूट, 2 जोड मोजे किंवा चप्पल खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना केली आहे. गोकाक फॉल्ससाठी पर्यटन आराखडा तयार करणार. गोकाक धबधबा हे असंख्य पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. या फॉल्सचा विकास करण्याची योजना आहे. शिवाय पर्यटकांचे आकर्षण वाढवण्यासाठी येथे बोटिंग सुरू करण्याची योजना असल्याचे पर्यटन विभाग अधिकाऱ्यांनी सांगितले. पर्यटन विभागाच्या उपसंचालिका सौम्या बापट आणि त्यांच्या पथकाने गोकाक येथे भेट दिली व पाहणी करून बोटिंग कोणत्या भागात आणि कशी सुरू करता येईल त्याची माहिती त्यांनी घेतली. शिवाय अन्य कोणत्या स्वरूपाच्या सुविधा पर्यटकांना या ठिकाणी उपलब्ध करून देता येईल याची माहिती घेतली. येथून धूपदाळ व गुडचिंमलकी येथील निसर्ग सौंदर्य आणि कोणत्या स्वरूपाच्या विकास योजना राबवता येईल त्याची माहिती घेण्यात आली. शिक्षकांच्या कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चा. गुरुवर्य विगो साठे मराठी प्रबोधिनीतर्फे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शिक्षकांसाठी शैक्षणिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या शैक्षणिक कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चा व मांडणी करण्यात आली होती. कार्यशाळेत संबंधित विषयावर रुपाली हळदणकर, दीप्ती कुलकर्णी, जयश्री पाटील, मुक्ता कलखमकर, धीरसिंह राजपूत, नारायण गणाचारी, विशाल पाटील, दत्ता पाटील, शशिकांत धामणेकर, पद्मजा कुऱ्हाळकर, श्वेता सुर्वेकर, वरदा देसाई, भारती शिराळे यांनी आपले विचार मांडले. प्रतिभा मसूरकर यांनी समारोप केला तर सूत्रसंचालन व आभार शैला पाटील यांनी मानले. गुरुवर्य साठे प्रबोधिनीतर्फे गुणगौरव समारंभ संपन्न. राज्य मराठी विकास संस्था व गुरुवर्य वि गो साठे मराठी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने मातृभाषेतून शिक्षण या विषयावरील व्याख्यान व गुणगौरव समारंभाचे आयोजन मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष ओळकर, प्रमुख वक्ते प्रतापसिंह चव्हाण, मालोजी अष्टेकर, इंद्रजित मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत सुभाष ओळकर यांनी केले.
प्रास्ताविक इंद्रजित मोरे यांनी केले. यानंतर 12वीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चन्नेवाडी शाळेला गट शिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांची भेट. चन्नेवाडी तालुका खानापूर येथील बऱ्याच वर्षांपासून बंद असलेली शाळा गावकरी व पालक वर्गाच्या प्रयत्नाने पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. बंद असलेल्या शाळेला सुरू करण्यासंदर्भात खानापूर तालुका गट शिक्षणाधिकारी श्रीमती राजश्री कुडची यांना काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले होते. याचा पाठपुरावा करण्यासाठी गावकरी व पालकांनी बेळगाव येथे जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय येथील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन लवकरात लवकर शाळा सुरू करण्यासाठी व शिक्षक नेमणुकीचा आदेश देण्यासंदर्भात विनंती केली. यावेळी निवृत्त शिक्षक प्रकाश पाटील, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते. सांब्रा यात्रोत्सव कमिटीतर्फे पोलिसांचा सत्कार. सांब्रा महालक्ष्मी यात्रोत्सवात आकर्षण ठरलेल्या रथाची उतरणी करण्यात आली. गावामध्ये वार पाळून हक्कदारांनी रथाची विधिवत पूजा केली. त्यानंतर यात्रा काळात चोख बंदोबस्त ठेवल्याबद्दल मारिहाळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक, कर्मचारी चन्नाप्पा, विनोद कांबळे, राजू कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी यात्रा उत्सव मंडळाचे अध्यक्ष राजू देसाई, भरमगौडा पाटील, नागेश देसाई, इराप्पा जोई, सिद्धराई जड्डी, ग्रामपंचायत अध्यक्षा रचना गावडे, उपाध्यक्ष मारुती जोगानी आदी उपस्थित होते. शांताई वृद्धाश्रमाला 1 लाखाची मदत. दुर्गामाता रोड, गांधीनगर येथील विमल धुडुम यांनी मंगळवारी शांताई वृद्धाश्रमाला 1 लाख रुपयांची मदत दिली. प्रारंभी मारिया मोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विमल धुडुम यांनी मदतीचा धनादेश मोरे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी श्रीधर कंगराळकर, मनोहर आनंदाचे, शिवाजी आनंदाचे, साक्षी कंगराळकर, विजय आनंदाचे आदी उपस्थित होते. अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू. बसमधून उतरताना बसच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुमन सुरेश हलगेकर, वय 65, फुटबाग गल्ली असे त्यांचे नाव आहे. सोमवार दिनांक 6 मे रोजी सायंकाळी रेल्वे स्थानकाजवळील कारवार बस स्टँडवर ही घटना घडली होती. बस खाली सापडून सुमन या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना त्याच दिवशी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते, पण उपचाराचा उपयोग न होता त्यांचा मृत्यू झाला. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. त्यांच्या पश्चात पती, सासू, 2 मुले, 2 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.